नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नोका व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर। जो यक्ष प्रश्न आपण सर्वांनी सध्या थंबनेल मध्ये पाहितलाय आणि टायटल मध्ये वाचलाय। जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 2000 पार। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झाला। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारता झाला की अखेर कधी होणार आता कांद्याचा दर 2000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्याला सुद्धा या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करावं, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सध्याचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा 2000 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर घेऊयात की अखेर कधीपर्यंत आता कांद्याचा दर 2000 पल्ल्यात जाऊ शकतो। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो कांद्याचा दर आहे तो सध्या 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। तर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या वर्षभरामध्ये कांदा जेवढा वाढायला पाहिजे तेवढा काही वाढलाच नाही। सातत्यानं वर्षभर झालं कांद्याचा दर दबावते। पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे की कांद्याचा दर कशामुळे दबावते। तर लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या वर्षी भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात फार कमी झाली। जिथं आपण वर्षाकाठी 8 ते 10 लाख टन कांदा निर्यात करतो तिथं फक्त आणि फक्त 80 ते 90 हजार टन कांदा हा निर्यात झाला। म्हणजे एकूण निर्यातीच्या फक्त 8 ते 9% कांदा निर्यात झाली आणि बांगलादेशला भारतातून कांदा गेला नाही, याच्यामुळे देशात कांद्याचा बाजारभाव कोसळला आहे हे लक्षात घ्या। जर भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात झाली असती तर आजच्या कंडिशनला कांद्याचा जो दर आहे तो आपल्या 2000च्या आसपास दिसला असता। पण भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात झाली नाही म्हणून सध्या दर हा या ठिकाणी घटलेला दिसतोय। आता हे झालं कारण की बाबा कशामुळे 2000 पर्यंत कांदा सध्या नाही। आता या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की भविष्यात कांदा 2000 पार होऊ शकतो अथवा नाही। तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर इथून पुढची परिस्थिती कशी आहे की याच्यामध्ये थोडी आवक वाढणार आणि जशी जशी आवक वाढताना दिसेल तसा तसा कांद्याचा दर दबावत राहणार। पण आजच्या कंडिशनला कांद्याचा दर एवढा कमी झाला आहे की याच्यापेक्षा आणखीन कमी होईल याची शक्यता नाही। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढच्या 2-3 आठवड्यात कांद्याच्या दरात थोडी सुधारणा दिसेल। ती सुधारणा 200 रुपयापर्यंत असेल। पण पुन्हा एप्रिल मे या महिन्यांमध्ये कांद्याचा दर कोसळणार कारण आवक ही वाढणार। पण यंदाच्या वर्षी अल्निनो या ठिकाणी पडण्याची शक्यता, ज्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये जी पावसाळी कांद्याची लागवड होती ठिकठिकाणी ती कमी होईल आणि दुसरीकडे यंदाच्या रब्बी हंगामात जी कांद्याची लागवड आपल्याला पूर्ण भारतभर दिसली ती थोडी कमी दिसली। याचाही इम्पॅक्ट आपल्याला दिसेल, पण तो कधी जून जुलैमध्ये दिसेल। म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्या सुरुवातीला कांदा हा 2000 पार जाईल आणि त्यानंतर हाच कांदा 3,500 ते 4,000च्या आसपास सुद्धा पोहोचू शकतो। पण त्यासाठी तुम्हाला जून जुलैची वाट बघावी लागू शकते। तोपर्यंत आपल्याला कांद्याचा बाजारभाव 100-200ची तेजी सोडली तर जैसे ते दिसतील। माझ्या मते इथून तुम्हाला कांद्याचा भाव हा मार्च एंडिंगपर्यंत 200 सुधारताना दिसेल। पण एप्रिल मे महिन्यात कांद्याचा भाव सरासरी 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकतो। तर याला अनुसरून विक्रीचं नियोजन कसं करायचं, तर ज्यांचा कांदा जास्त काळ टिकणार नाही त्यांनी या असणाऱ्या छोट्या मोठ्या तेजीमध्ये कांदा विकणं गरजेचं आहे आणि ज्यांचा कांदा थोडा उशिराने येणार आहे, ज्यांचा कांदा जून ते सप्टेंबरमध्ये टिकू शकतो राहू शकतो त्यांनी पावसाळ्यासाठी नियोजन करा। आपली कांदा चाळ भरून टाका, ज्यामुळे टेन्शन राहणार नाही। पण यंदाच्या पावसाळ्यात कांद्याला जबरदस्त भाव मिळेल याबद्दल साशंकता अजिबात नाही।
आता भविष्यात देशात कांद्याचा भाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल घ्या करून यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो सर्वांचे आभार.